हरिपूर हे छोटंसं पण खूप निसर्गरम्य गाव होतं. डोंगराच्या कुशीत वसलेलं, चारही बाजूंनी शेती, हिरवळ आणि लहान ओढे असलेलं. गावात फारशी लोकसंख्या नव्हती. साधारण 300 ते 400 लोक राहत होते. पण सगळे एकमेकांना ओळखत होते बरं का, आणि एकमेकांच्या मदतीला पण धावत होते. गावातलं सगळ्यात जुनं प्रसिद्ध स्थान म्हणजे शंकराचं खूप वर्षांपूर्वी बांधलेलं काळ्या दगडात कोरलेलं असं मंदिर. या मंदिरातील मुख्य शिवलिंगावर सोन्याचा तेजस्वी मुकुट होता. गावकरी सांगायचे की तो मुकुट एका राजाने दान दिला होता आणि तो या गावचं रक्षण करतो. त्या दिवशी सकाळची वेळ होती. सूर्याच्या किरणांनी हरिपूर गावचं अंगण उजळलं होतं. गावातील रस्ते अजूनही शांत होते. फक्त एखादा कुत्रा भुंकत होता किंवा कोणीतरी म्हातारी बाई अंगणात झाडू घालत होती. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू होता आणि मंदिरात घंटी वाजत होती. त्या दिवशी गावातलं शाळेचं मैदान बऱ्यापैकी भरलेलं होतं. काही मुलं मुली खेळत होती आणि त्यांच्यात होते बंटी आणि बबली. बंटी म्हणजे चुणचुणी धावत पळत राहणारा आणि कायम काही ना काहीतरी नवं करायला उत्सुक असणारा मुलगा. त्याच्या डोळ्यात एक चमक होती, चेहऱ्यावर हसरा भाव होता आणि खिशात हमखास एक लहानसा टॉर्च असायचा आणि दुसऱ्या खिशामध्ये एक दोरी असायची. कधीही साहसी मोहीम लागली तर असं म्हणायचा. बबली त्याच्या जीवाभाऊची मैत्रीण. त्याच्या उलट शांत पण खूप हुशार. पुस्तक वाचायची आवड, पण गरज पडली तर तीही पळत सुटायची. दोघांनी मिळून अनेक लहान मोठ्या गोष्टी गावात केल्या होत्या. हरवलेली बकरी शोधली होती, विहिरीत अडकलेला चेंडू, आणि एकदा तर गावात आलेल्या बिबट्याला शितापीने हाकलूनही लावलं होतं. आता हे मात्र गुपित आहे बरं का, हे अजून कोणालाही माहीत नाहीये. बंटी आणि बबली यांचं नातं फार गोड होतं. एकमेकांशिवाय त्यांचं काहीही चालायचं नाही. त्या दिवशी शाळेतून सुट्टी मिळाल्यावर दोघं मंदिराच्या दिशेने निघाली. दर शनिवारी ते मंदिरात जाऊन दिवा लावत. आज मंदिर काहीसं वेगळं वाटत होतं. पुजारी काका चिंतेत दिसत होते आणि एका कोपऱ्यात काहीतरी बिघडलेलं दिसत होतं. बंटीने बबलीच्या कानात काहीतरी सांगितलं. ती म्हणाली, काहीतरी गडबड आहे असं वाटतंय बरं का. बबली डोळे बारीक करीत म्हणाली, आपण लक्ष ठेवूयात. तेव्हा त्यांना माहीत नव्हतं ही गडबड पुढच्या काही दिवसात त्यांना एका मोठ्या धाडसी मोहिमेत ओढून घेणार होती. ते चोरी, गुप्त योजना आणि एक थरारक रात्र. पण सध्या दोघं फक्त मंदिराच्या दरवाजाजवळ उभे राहून त्यांचं पुढचं साहस काय असणार याची कल्पनाच करत होते. हरिपूरचे लोक अतिशय संत आणि शिस्तबद्ध जीवन जगत होते. पण त्या रविवारी एक अजब घटना घडली. गावात एक अनोळखी माणूस येऊन थांबला. सकाळची वेळ होती. बंटी आणि बबली शाळेच्या मैदानात क्रिकेट खेळत होते. अचानक त्यांचं लक्ष गावातल्या जुन्या वडाच्या झाडाजवळ उभे असलेल्या मोटारसायकलकडे गेलं. तिच्यावर धूळ नव्हती, म्हणजे ती नुकतीच आली होती हे त्यांनी ओळखलं. त्या गाडीजवळ एक उंच काळा कोट घातलेला, गॉगल लावलेला माणूस उभा होता. गावात कोणीही गॉगल घालत नाही म्हणून तो लगेचच नजरेत भरला. त्याच्याकडे एक लहान बॅग होती. त्याने ती अगदी घट्ट धरली होती. बंटीच्या मनात विचार आला, हा कोण असावं बरं? बबलीने त्याला शांत केलं. ती म्हणाली, थांब, आधी बघू तरी काय करतोय ते. तो माणूस सरळ गावातल्या एका मोकळ्या घराकडे गेला. तिथेच देवळाजवळ एक जुनं रिकामं घर होतं. काही वर्षांपूर्वी त्याचे मालक शहरात गेले होते. गावात कुणीच त्या माणसाला विचारलं पण नाही. पण काही म्हातारी माणसं डोळस नजरेने त्याला पाहत होती. त्या संध्याकाळी बंटी आणि बबली त्या घराजवळ गेले. घराच्या आतून मंद दिवा लागलेला त्यांना दिसला. त्यांनी हळूच खिडकीतून पाहिलं तर त्यांना त्या माणसाचा हलकासा आवाज ऐकू आला. तो फोनवर बोलत होता. तो म्हणत होता, आज रात्री पाहणी करणार आहे. मुकुटाचं ठिकाण लक्षात आलंय. सुरक्षा फारशी नाही. हे ऐकताच बंटीचा श्वास रोखला गेला. बबलीने त्याच्या हाताला घट्ट पकडलं. ते दोघे शांतपणे मागे फिरले. आपल्या मंदिराच्या मुकुटाची तो चर्चा करत होता बंटी, बबली फिसफिसली.
म्हणजे तो चोरच आहे. बंटीचे डोळे चमकले. दुसऱ्या दिवशी दोघं पुजारी काकांना भेटायला गेले. त्यांनी त्यांना हळूहळू विचारलं, काका, मंदिरात काही बदल जाणवले का? पुजारी काकांचा चेहरा गंभीर झाला. काहीच ठाम सांगता येत नाही, पण एका रात्री मंदिराच्या मागचा दरवाजा किंचितसा उघडलेला होता, पण मुकुट जागेवरच होता. बंटी आणि बबलीने एकमेकांकडे पाहिलं. आता त्यांना खात्री झाली होती की काहीतरी गडबड आहे. त्या रात्री दोघे गपचूप गुप्तहेर कामगिरीवर निघाले. बंटीने त्याचा टॉर्च, कागद पेन आणि एक छोटीशी बिनधास्त बिंडोक योजना तयार केली होती. म्हणजे आधी काय करायचं याची कल्पना तरी असली पाहिजे. दोघं त्या अनोळखी माणसाच्या घराजवळ गेले. खिडकीतून आत डोकावलं. त्या माणसाने समोर गावच्या मंदिराचा नकाशा काढून ठेवला होता. त्यावर लाल मार्कर पेनने काहीतरी खुणा केल्या होत्या. मुख्य दरवाजा, शंकराच्या मूर्तीचं मागचं दार आणि मुकुट ठेवलेली जागा इथे त्यांनी फुल्या मारल्या होत्या. तो मंदिराचा संपूर्ण आराखडा अभ्यास करतोय, बबली हळूच बोलली. आपल्याला लगेच काहीतरी करायला पाहिजे, बंटी बोलला. दुसऱ्या दिवशी दोघं शाळेत गेले, पण त्यांचं लक्ष अभ्यासात लागलंच नाही. त्यांच्या डोक्यात फक्त एकच विचार, तो चोर मुकुट चोरणार आणि आपण काहीच केलं नाही तर. शाळा सुटल्यावर ते थेट पोलीस पाटलांकडे गेले. पोलीस पाटील म्हणजे कोण माहिती आहे का तुम्हाला? आता जसं आपल्या सिटीमध्ये पोलीस असतात आणि पोलीस इन्स्पेक्टर असतो, तसं गावांमध्ये जिथे पोलीस चौकी नसते तिथे पोलीस पाटील असतो. हा पोलीस पाटील जी लोकं चांगली नाहीत त्यांना शिक्षा देत असतो. तर अशा गावच्या पोलीस पाटलांना भेटायला ते दोघं गेले, पण तिथे पोलीस पाटलांनी त्यांना थातूरमातूर उत्तरं दिली. अरे, गावात नवीन माणूस आला की तुम्हाला संशय येतोच, आधी काहीतरी पुरावा दाखवा रे. बंटी आणि बबली निराश झाले, तिथून बाहेर पडले. बंटी म्हणाला, आपल्यालाच पुरावा जमवावा लागणार बबली. बबली हसली. मग काय, आपण दोघं CID बंटी बबली का? चला कामाला लागूयात. त्या दिवशी त्यांनी घरात सांगून बाहेर पडायचं कारण बनवलं. अभ्यासासाठी एकत्र बसायचं आहे, पण त्यांच्या बॅगेत होतं बिनिकेल, नोटपॅड आणि बंटीचा सिक्रेट अलार्म सेटअप, म्हणजे एका काठीला बांधलेली घंटी. ते मंदिराजवळ लपून बसले. 10 वाजले तरी कुणी आलं नाही. 11 वाजले, सगळीकडे शांतता, कुणीच नाही. आता बंटीला आणि बबलीला झोप यायला लागली होती. पण अचानक काळ्या सावलीसारखं त्यांना काहीतरी मंदिराच्या मागच्या बाजूने येताना दिसलं. बबली हळूच बोलली, तोच आहे, तोच आहे. बंटी खालच्या आवाजात बोलला, थांब, अजून थोडं जवळ येऊ देत त्याला. तेव्हा त्या सावलीने हळूच मंदिराच्या गेटजवळ येऊन थांबलेल्या एका लहान गजाच्या कुलपाला स्पर्श केला आणि ते कुलूप तो तोडू लागला. बंटी आणि बबलीने हे पाहिलं. बंटीने पटकन त्याचा मोबाईल काढला आणि तो त्याचे फोटो काढू लागला. ते फोटो त्यांनी पोलिसांना व्हॉट्सॲप केले आणि लगेचच पोलिसांना फोन देखील लावला. चोर कुलूप तोडून आतमध्ये येताच त्याचं लक्ष अचानक बंटी आणि बबलीकडे गेलं. जसं त्यांनी बंटी आणि बबलीला बघितलं तसं तो चाकू घेऊन त्यांच्या अंगावर धावू लागला. इतक्यात बंटीने त्याचा सिक्रेट अलार्म लावला. त्याचा सिक्रेट अलार्म म्हणजे त्याच्या काठीला बांधलेलं एक सायरन. बंटीने ते सायरनचं बटन दाबलं आणि पोलिसांच्या गाडीचा आवाज येऊ लागला. हा आवाज ऐकताच चाकू घेऊन येणारा चोर अचानक थांबला आणि इकडे तिकडे घाबरून बघू लागला. त्याला आता खात्री पडली की पोलीस जवळ यायला लागलेले आहेत आणि तो तिथून पळाला. बंटी आणि बबली त्याचा पाठलाग करू लागले. गवताळ रस्त्यातून, झुडपांमधून दोघं दम लागेपर्यंत त्याच्या मागे धावत होते. शेवटी एका चिंचेच्या झाडाजवळ त्याचे पाय घसरल्यामुळे तो चोर पडला. तो उठायच्या आत बंटीने त्याच्यावर उडी मारली आणि बबलीने त्याच्या हातातली बॅग पकडली. तेवढ्यात पोलिसांची गाडी तिथे आली. पोलिसांनी त्या चोराला अटक केले आणि बंटी आणि बबलीच्या शौर्याची प्रशंसा केली. मंदिराचे पुजारी काका आले आणि म्हणाले, तुम्ही दोघं नसते तर आज आपल्या गावचं फार मोठं नुकसान झालं असतं. पोलिसांनी चौकशीत सांगितले की हा चोर एका टोळीचा भाग आहे आणि अजून काही मंदिरं आणि वाड्यांमध्ये चोरी करण्याचा त्यांचा प्लॅन होता. हे ऐकून बंटी आणि बबली गंभीर झाले. त्यांना वाटू लागलं गोष्ट संपलेली नाही आहे.
अजून पुढे आणखी काहीतरी घडणार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली ही आजची गोष्ट? आवडली ना? पुन्हा भेटूयात बंटी आणि बबली यांचा पुढचा कारनामा ऐकण्यासाठी. तोपर्यंत गुड नाईट. बाय बाय.